नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीमध्ये जर तुम्ही फिरण्याचे प्लॅनिंग करत असाल तर महाबळेश्वरसारखेच थंड हवेचे ठिकाण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातही आहे आणि त्याचं नाव आहे दापोली. दापोलीमध्ये भरपूर सारी ठिकाणं आहेत फिरण्यासारखी. जर तुम्ही 2-3 दिवसाचं प्लॅनिंग करत असाल तर त्यापैकीच एक दापोलीपासून साधारणतः 7 किलोमीटरवरती आसूद एक गाव लागतं. आसूद नावाचं एक गाव लागतं. त्या गावामध्ये केशवराज मंदिर हे श्री विष्णूंचे मंदिर आहे. त्या देवस्थानाला आपण भेट द्यायला निघालो आहोत आणि हे देवस्थान म्हणजे ह्या देवस्थानाची ओळख अशीही आहे की गारंबीचा बापू म्हणून एक सुप्रसिद्ध पिक्चर ह्या लोकेशनवरती आला होता. तर तेही पाहूया आपण तिथे गेल्यानंतर. केशवराज मंदिराकडे चालत जाण्याचा रस्ता आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातो. नारळ, पोफळी, आंबा, काजू आणि इतर विविध प्रकारच्या वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, पक्ष्यांचे मधुर आवाज या सर्वांमुळे मंदिरापर्यंत जाण्याचा एक सुंदर अनुभव मिळतो. वाट चढणाची असली तरी अजिबात थकवा जाणवत नाही. मंदिराकडे जात असताना नदीवर एक छोटा सिमेंटचा पूल लागतो. सुरुवातीला नदीवरचा पूल लाकडी होता. श्रीपाद नारायण पेंडसे यांचा गारंबीचा बापू या कादंबरीमध्ये या पुलाचे सुरेख वर्णन केलेले आहे. आजही येथे पुलाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. वाहता पाण्याचा प्रवाह, नदीभोवतीची हिरवीगार गर्द झाडी अशी वाटेत दिसणारी सुंदर दृश्ये पाहून मंदिरापर्यंत पोहोचण्याचे कुतूहल अजूनच वाढते. हिरव्यागार वृक्षांच्या सावलीतून काही पायऱ्या चढून आपण मंदिरापर्यंत पोहोचतो. मंदिराजवळील परिसर अतिशय शांत आणि मनाला वेड लावणारा आहे. मंदिराची बांधणी अगदी साध्या पद्धतीची आहे. साधारणतः 1000 वर्ष जुने दगडी बांधकामातील हे मंदिर याची आख्यायिकासुद्धा पांडवांनी एका रात्रीत बांधलेले मंदिर अशीच आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच डाव्या हाताला आपल्याला गणेशाच्या शेंदूर लेपन केलेल्या मूर्तीचे दर्शन घडते. नंतर मंदिरासमोर असलेल्या गोमुखातून पडणाऱ्या थंड पाण्याच्या प्रवाहाखाली आपण हातपाय धुवून देवाचे दर्शन करू शकतो. साधी बांधणी असलेल्या मंदिराचा सभामंडप फार छोटा आहे. तेथून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताच प्रवेशद्वाराजवळ आपल्याला डाव्या बाजूला मारुतीची तसेच उजव्या बाजूला गरुडाच्या मूर्तीचे दर्शन घडते. गर्भगृहामध्ये भगवान श्री विष्णूंच्या पाषाणी मूर्तीसमोर समयांच्या मंद प्रकाशाव्यतिरिक्त दुसरा कोणताही प्रकाश नसतो. अतिशय शांत वातावरण असलेल्या मंदिरात श्री विष्णूची चतुर्भुज असलेली पाषाणी मूर्ती पाहायला मिळते. या विष्णूमूर्तीच्या हाती शंख, चक्र, गदा, पद्म अशी 4 आयुधे आहेत. पांढरे वस्त्र परिधान केलेल्या श्री विष्णूचे सुरेख दर्शन येथे आपल्याला घडते. भगवान श्री विष्णूचे दर्शन घेऊन आम्ही मंदिरासमोरील गोमुखाजवळ आलो. या गोमुखातून येणाऱ्या पाण्याचे एक वैशिष्ट्य आहे. मंदिरासमोरील डोंगरातून उगम पावलेला झरा या दगडी पन्हाळीतून मंदिरापर्यंत आणून मंदिराच्या प्रांगणात असलेल्या गोमुखातून तो 12 महिने वाहत असतो. आलेल्या पर्यटकांसाठी थंड व चवदार पाण्याचा अनुभव येथे घेता येतो. शहराच्या धावपळीपासून दूर केशवराज मंदिराच्या परिसरातील एकांत,
नीरव शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या मंदिरात आल्यानंतर खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव येथे होते. येथे मनाला मिळणारे चैतन्य खरोखरच जग विसरायला लावणारे आहे. मित्रांनो, मंदिर फारसे मोठे नाही आहे, परंतु मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खरोखर पाहण्यासारखा आहे. फार कला अशी केलेली नाही आहे काय, पण ह्याची सुद्धा आख्यायिका अशीच आहे की हे मंदिरसुद्धा पांडवांनी एका रात्रीत बांधलेले आहे. आणि दापोलीमध्ये तुम्ही जर याल 2 दिवसाचं 3 दिवसाचं जर प्लॅनिंग करताय तुम्ही, तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या. कारण ह्या मंदिराकडे येण्याचा मार्ग हा तुम्ही पाहिले असेल. आत्ता आम्ही जेव्हा आलो वरती तेव्हा पूर्णपणे पोफळीच्या बागा होत्या आणि सुंदर असं एक ओढ्याचं दृश्य तिथे पाहायला मिळतं आपल्याला. जंगलातून वाट काढत आपण मंदिरापर्यंत पोचतो. तेव्हा ह्या मंदिराला तुम्ही दापोलीत येत असाल तर नक्की भेट द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.